एकीकडे समाज सुधारायच्या बाता करायच्या आणि दुसरीकडे कुप्रथा पाळायच्या. बंद करा हे सगळं. तोंड सांभाळून बोलायचा. भाऊसाहेबांचा विजय असो. अहो निवडणुका जवळ आल्या आहेत. आता हे नेते मंडळी येतील तुमच्या दारात मतांची भीक मागायला. मला काय केलंच हे? भाऊसाहेब बरोबर बोलत होते. राजकारणी असतो. लढ तू, मी आहे तुझ्या मागे. मी निवडणूक लढवणार नाहीये, पण जिल्ह्यात यापुढे वीट टेस्ट सुद्धा होऊ देणार नाही. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर 15 डिसेंबरला सोंग्या हा चित्रपट आपल्या भेटीला येतोय. आता काय नेमकी याची कहाणी आहे, कसा बनलाय हा संपूर्ण चित्रपट आणि काय सांगू पाहतोय जाणून घ्यायचंय. म्हणूनच सोंग्या या सिनेमाची टीम आज आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. तर माझा पहिलाच प्रश्न, मिलिंद सर कसे आहात? परवाच आता 2 दिवसांनी सिनेमा रिलीज होतोय, त्याच्यामुळे धगधग होत आहे अगदी. आणि पहिला चित्रपट आहे, हो खूप पॅशनेटली बनवलेला आहे, ड्रीम प्रोजेक्ट आहे. पण बघूया आम्ही सगळेच वेट अँड वॉच मध्ये आहोत. येस. आणि ऋतुजाला तर मी आमचा ID कार्ड द्यायचाच विचार केला. आता पंच करून आतमध्ये ये. गेल्याच आठवड्यात आली ती एका सिनेमासाठी आणि लगेचच. खरं तर कलाकार म्हणून ही खूप भारी गोष्ट असेल ना ऋतुजा, बॅक टू बॅक आपले पिक्चर रिलीज होत आहेत. हो, आणि त्यात नायिका म्हणून माझे हे दोन्ही चित्रपट आहेत. 2 वेगळ्या भूमिका आणि 2 वेगळ्या जॉनराचे चित्रपट आहेत. त्यामुळे आणखीन छान वाटते, कारण ॲक्टर म्हणून पुन्हा एकदा काहीतरी सिद्ध करण्याची संधी मिळाली आणि मी प्रयत्न केला. आय होप सो सगळ्यांना आवडेल. येस. अपर्णा सुद्धा आहे. अपर्णा कोकिरडे आपल्याबरोबर. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस अपर्णा? मस्त. कसं चाललंय प्रमोशन? जोरदार चालू आहे आणि सगळ्यांपर्यंत पोहोचावा ही मनापासून इच्छा आहे, कारण गरजेचं आहे हा विषय पोचणं. येस. तुम्हाला विचारायला आवडेल मला इथे, खरं तर अत्यंत महत्त्वाचा विषय जो खूप कमी बोलला जातो, कौमार्य चाचणी हा विषय तुम्ही सिनेमात हाताळलाय. पहिला सिनेमा, इतका मोठा सोशल मेसेज त्यातनं, आणि सोंग्या हे नाव, हे गणित सगळं नेमकं कसं जुळलंय? खरं तर जेव्हा हा चित्रपट करायचं ठरवलं कथानक, त्यावेळी मलाही हे आश्चर्यकारक होतं, धक्कादायक होतं की कौमार्य चाचणी आजही आपल्या महाराष्ट्रात, पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, पण त्याच्यामध्ये होतीये. आणि मग मी अभ्यास करत गेलो, रिसर्च केला, आणि मला असं कळलं की हो, अनेक पॉकेट्स आहेत महाराष्ट्रातले, इवन राजस्थानमधले, गुजरातमधले, की ज्याच्यात कौमार्य चाचणी घेतली जाते. आणि हा खूपच अन्यायकारक प्रकार आहे. मग तसं म्हटलं तर सगळंच जो अन्याय आहे तो स्त्रियांवरतीच होत असतो. तर मला असं वाटलं की काहीतरी पहिला सिनेमा करताना मला जे पटतंय ते मला मांडायचं आहे. आणि फिमेल ओरिएंटेड फिल्म करायची होती, हे पहिल्यापासून डोक्यात होतं. कारण नाटकं मी अनेक केली, 40पेक्षा जास्त नाटकं मी केली आहेत. त्यात अनेक नाटकं मी फिमेल ओरिएंटेड केलेली आहेत. मग मला जेव्हा दीपक यादव घेऊन आला कथा, तेव्हा मला ही कथा आवडली. निशांत काकिर्डे जे निर्माते त्याचे, राहुल पाटील, या दोघांनी ती आवडली. आणि सोंग्या टायटल का, तर ह्याच्यामध्ये आपण सोंगी भारूड हा एक प्रकार आहे भारुडातला, सोंगी भारूड जे दोघांनी करायचं असतं. तर हे भारूड ॲज अ डिव्हाइस वापरलेलं आहे ओके कथा पुढे न्यायला. आणि ते भारूड लिहिलेलं आहे गुरु ठाकूरनी. अरे वा. सुंदर शब्द आहेत आणि अभिनेत्री इतके पॉवरफुल आहे, त्याच्यामुळे ते ज्या पद्धतीनं पोचायला पाहिजे त्या पद्धतीनं पोचलेलं आहे सिनेमातनं. आणि म्हणून तर सोंग्या टायटल, आणि सोंग्या कॅची वाटलं. पहिले मी सोंग्या डोक्यात आलं, मग मी ऋतुजाला पण विचारलं की आपण व्ही टेस्ट द्यायचं नाव की सोंग्या देऊया. आणि ती म्हणली नाही सर, सोंग्याच ठेवा, त्यातनं काही कळतही नाही आहे. आणि त्यातनं मग ही सगळी सोंगं जी आहेत, पंचायत आणि 5 पंच बसून निर्णय घेतात, तर हे सगळं सोंग आहे. बरोबर. किंवा आमदार आहे भाऊसाहेब, आणि त्यांचं सगळा भ्रष्टाचार आहे त्यातला. तर ही सोंग असल्यामुळे पण सोंग्या टायटल आम्हाला योग्य वाटलं. ऋतुजा, पण अशा प्रकारचे सिनेमे जेव्हा आपल्याला ऑफर होतात, तेव्हा कलाकार म्हणून नेमकं काय वाटत असतं की आपल्या मार्फत अत्यंत महत्त्वाचा विषय एक समाजापर्यंत जाणार आहे, किंवा हा सिनेमा तो विषय सांगू पाहतोय, काय फिलिंग्स असतात? कलाकार पुढची गोष्ट झाली. मला माणूस म्हणून छान वाटतं, कारण मला जेव्हा ह्या विषयाविषयी कळलं आधी की कौमार्य चाचणी अजूनही काही भागात होते,
आणि ते मला माहीत नव्हतं आहे, म्हणून मी खूप डिस्टर्ब झाले की आपण इतक्या सिक्युअर जागेत जगतोय किंवा आपल्याला मुभा आहे मत मांडण्याची किंवा जे काही आहे, आपण इंडिपेंडंट आहोत, पण काही अजून अशा दुर्लक्षित आणि विभाग आहे जिथे ह्या स्त्रियांना अजूनही काही गोष्टी सहन कराव्या लागतात, त्यांना स्वतःसाठी लढता येत नाही आहे. तर मला खूप वाईट वाटलं आणि मग मला असं वाटलं की ह्याच्याविषयी अवेअरनेस क्रिएट झाला पाहिजे. आणि मला आणखीन एक मुद्दा आणखीन ॲड करावा असा वाटतो की कौमार्य चाचणी आज इथे जरी फिजिकली होत नसेल तरी लोकांच्या मनात ती असते. कारण लग्न करताना स्त्रीची बॅकग्राऊंड चेक केली जाते, आधी तिचं कुठे काही होतं का, कशी आहे ती, वगैरे वगैरे जे काही आहे. आणि कौमार्य भंग होणं हे फक्त शारीरिक गोष्टींवर अवलंबून नसतं, त्याच्यासाठी व्हेरियस रिझन्स आहेत. मग तो स्पोर्ट्स म्हणा, स्विमिंग म्हणा, अजून फिजिकल ॲक्टिव्हिटीज म्हणा, तर त्याचा अवेअरनेस आजही नाही आहे. त्यामुळे मुलीचं कौमार्य आणि तिचं कॅरेक्टर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, पण त्या एकच केल्या जातात आणि मुलीला जज केलं जातं. तर मला असं वाटतं ही फिल्म फक्त कौमार्य चाचणी जिथे होते त्या विभागांसाठी नाही आहे, ही त्या डोक्यात चाललेल्या कौमार्य चाचणीला बंद करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी पण अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आहे असं मला वाटतं. क्या बात. अपर्णा, काय पहिले तुला वाटलं जेव्हा तू स्क्रिप्ट ऐकलीस? मला विश्वास बसत नव्हता, म्हणजे की अशी पद्धत असू शकते. म्हणजे जसं ऋतुजाने सांगितलं की कौमार्य चाचणी हा प्रकार अस्तित्वात आहेत, मार्ग वेगवेगळे आहेत, पद्धती वेगवेगळ्या आहेत, पण ही अशी पद्धत अस्तित्वात असे मला माहीत. नंतर मी इंटरनेट रिसर्च वगैरे थोडासा केला, त्याच्यातून मला कळलं की बऱ्याच देशांमध्ये सुद्धा हे प्रकार असे होतात. फिलिपाईन्स म्हणजे ते ID वगैरे कॅरी करतात त्यांच्याबरोबर, की त्यांना डॉक्टर व्हिजिट वगैरे करून ते कंटिन्यू करावं लागतं. तर हे हिडीस प्रकार आहेत सगळे. तर काहीतरी आवाज उठवला पाहिजे, कारण असं कधी बोललं गेलं नव्हतं. आणि एक असं एक टायटल असं मिळालं नव्हतं की हा लाईक कौमार्य चाचणी, म्हणजे बरेच अन्याय होत असतात, पण ह्या अशा प्रकारच्या पद्धतीला कौमार्याचं म्हणजे काय बरं म्हणता येईल की कौमार्य चाचणीच म्हणतो आपण असं. तर गेला पाहिजे हा आवाज लोकांपर्यंत. येस. आणि जसं आता ती म्हणाली की या म्हणजे फिजिकल गोष्टींवर हा फक्त कौमार्य भंग होणं अवेलेबल नसतं, त्याच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी आहेत आणि हेच विचार कुठेतरी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आहे. पण सर, असे जेव्हा सिनेमे असतात ना, तेव्हा कोण कलाकार ते साकारतंय किंवा कोण ते ॲप्टपणे करेल हे ॲक्च्युली ते विजन लागतं त्याच्यासाठी. सो कलाकारांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय विचार केला होता? तुम्ही जर का सगळी कलाकारांची लिस्ट बघाल ना, सगळे थिएटर बॅकग्राऊंड. हो खरंय. मी ऍक्च्युअली माझ्या मनात ते होतं ट्रेलर लॉन्चला. थिएटर बॅकग्राऊंडचे आहे. अजिंक्यनेही थिएटर केलेलं आहे. गणेश यादव नाटकातनं झालेले आहेत. अनिल गवस आहेत, तेही नाटकांमधलेच आहेत. हिच्या मोठ्या बहिणीचा रोल केलेली दीपाली जाधव, तीही नाटकातनं आलेली. म्हणजे सगळे हे लोक नाट्य क्षेत्रातले. आणि मी स्वतः नाटकातनं आलेला आहे. आणि मला असं नेहमी वाटतं की नाटकात जो काम करू शकतो ना चांगलं, तो मीडियामध्ये चांगलं काम करतो. खूप मॅच्युरिटी असते थिएटर ॲक्टर्समध्ये. तर त्याच्यामुळे कास्टिंगचं जेव्हा डोक्यात आलं तेव्हा पहिलं नाव ऋतुजाचंच होतं या रोलसाठी. आणि मला आणखीन हेल्प झाली ती दीपाली विचारेकडनं, कोरिओग्राफर. तिने मला सांगितलं की अरे या रोलसाठी ऋतुजा. आणि मी ऋतुजाशी म्हणलं माझा नाही कॉन्टॅक्ट डायरेक्ट. ते म्हणली मी सांगते तिला तुला कॉल करायला आणि तिला रोल करण्यासाठी पण मी तयार करते. तेव्हा मग आमची भेट झाली आणि मग पुढचं काम सुरू झालं. सीन बाय सीन डिस्कशन्स, कॅरेक्टरायझेशनवरती डिस्कशन्स. आणि बाकीचं कसं आहे की बाकीची कास्टिंग पण तशी सोपी होती माझ्यासाठी. म्हणजे गणेश यादव हा माझा खूप जुना मित्र आणि मला त्यांचं काम माहिती आहे. आता गणेश मला म्हणत होते की मला काहीतरी वेगळं दे. म्हटलं हिच्या वडिलांचा रोल तू करू शकत नाही, इतका गरीब वाटणार नाही, अनिल गवस बरोबर. आणि काही झालं ना तरी इंडस्ट्रीमध्ये फिजिकल कास्टिंग होतेच आणि कॅपॅसिटी, या दोन्ही गोष्टी बघितल्या जातात. आणि त्याच्यामुळे मला वाटलं की हे जे काही कास्टिंग केलं गेलेलं आहे हे अगदी बरोबर झालेलं. जेव्हा सिनेमा पाहाल आपण तेव्हा कळेल की हो ही सरिता बरोबर आहे. मोठी बहीण वाटते ऋतुजाची, लहान बहीण जी आहे ती लहान बहीण वाटते श्रद्धा, भाऊ पण आहे तोही थिएटर बॅकग्राऊंडचा. हे सगळं त्याच्यामुळे हे जुळून येत गेलं हळूहळू. आणि मला असं करायला लागलं नाही की 3-3 नावं काढतोय, कोण अवेलेबल आहे, सिलेक्ट करायची. एक नावं होती आणि ते सगळ्यांनी होकार दिले. कमाल. पण ही किती भारी गोष्ट आहे की एका दिग्दर्शकासाठी आपण पहिली चॉईस असणं त्या भूमिकेसाठी. कलाकार म्हणून ही
किती टक्के पोचपावती म्हणशील? Obviously, 100%? कुठल्याही कलाकाराला रिस्पेक्ट खरंय. हवा असतो हो. ऍक्टर म्हणून. तो रिस्पेक्ट मला आधीच मिळाला होता. आता मला माझी जबाबदारी वाढली होती की इतका विश्वास टाकला, आता तो मला म्हणजे त्या खरंय, विश्वासाला खरंय. पूर्ण करून दाखवायचा आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यातली शुभ्रा मी पूर्ण जाणून घेतली आणि मग त्याच्यात माझे काही एलिमेंट्स मला ॲड करता येतील का त्याविषयी बोलले. आणि सरांचं मला एक आवडलं की ते रिसिव्हिंग होते. म्हणजे मला काही सुचलं, मला काही आवडलं तर त्यांना मी सांगत होते किंवा मला सर मी इथे हे करू का, असं करून पाहू का, तर त्या सगळ्याला ते रेडी होते. सो त्यांना एक अख्खं कन्स्ट्रक्शन पार्ट होतं की मला हे करायचं हे करायचं आहे, पण तरीही ते रिसिव्हिंग होते की ॲक्टर म्हणून हिला हे करावं असं वाटतं तर करून बघायला किंवा तिला ॲटलिस्ट संधी देऊया, नाही आवडलं तर मग आपण नको करूया. सो मला ते आवडलं, कारण मग काहीतरी आणखीन खूप काही दिग्दर्शक असतात की नाही हे असंच बोल, मग इथेच वळ आणि तसं, मग मला असं थोडंसं ब्लॉक झाल्यासारखं होतं. तर मग ते जर स्पॉन्टेनियसली काही गोष्टी ना कॅरेक्टर करून त्या पिरियड ऑफ टाईममध्ये ना काहीतरी आणखीन सुचायला लागतं. कॅरेक्टर परफॉर्म करता करता आपल्याला ते आणखीन जवळून कळतं, त्यामुळे मग आणखीन काहीतरी सुचतं. तर मजा आली मला. आणि भारूड एस्पेशली परफॉर्म करताना मला फार मजा आली. ऍक्टर म्हणून काय फॅसिनेट केलं असेल तर ते की ते मी आधी परफॉर्म केलेलं नाही. हा फोक फॉर्म मी ऐकलाय, पाहिलाय, पण त्यावर परफॉर्म करण्याची संधी मिळणार होती. निरूपणं मी स्वतः सादर केलेली आहेत ह्या चित्रपटात. त्यात मी टाळ वाजवायला शिकले आणि ती वेशभूषा ते सगळं मस्त वाटत होतं. म्हणजे ती प्रोसेस मला जास्त आवडली. पण जेव्हा तू पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली, साधारण आता बघितला ना तुझा ग्राफ, तर तुझी प्रत्येक भूमिका ही आधीच्या भूमिकेपासून वेगळीच आहे तुझी. म्हणजे मी पाहिलंय प्रत्येक काम तुझं. आता अशा प्रकारची जेव्हा स्क्रिप्ट येते तर ऑब्व्हियसली तू विचार त्याच्यावर केला असशील. किती वेळ घेतला होता विचार करायला, का लगेच हो म्हणालीस या भूमिकेला? नाही, मी लगेच हो म्हणाले. सरांनी पहिलं वाचन केलं तेव्हाच मी म्हटलं सर मी करते. कारण मला ना अशा भूमिका खूप अट्रॅक्ट करतात ज्या काहीतरी सांगू पाहतात, काहीतरी लढणाऱ्या असतात आणि करमणुकी पलीकडे काहीतरी एक त्याच्यात मेसेज पण आहे. आणि जसं माझं नेचर आहे की मी थोडीशी स्वतःसाठी इतरांसाठी अपफ्रंट होणारी आणि त्यांच्यासाठी बोलणारी आणि लढणारी, सो ते माझ्यात कुठेतरी आहे. त्यामुळे ह्या कॅरेक्टर्समधलं मला ते अट्रॅक्ट करतं. आणि मग बाकी सगळ्या वेगळ्या म्हणजे छटा असतातच त्या भूमिकेशी, पण हे मला रिलेटेबल वाटतं, त्यामुळे मी पटकन हो म्हणून टाकते. येस. पण कशी आहे भूमिका नेमकी तुमची? मी ह्याच्यामध्ये जे भूमिका सादर केली आहे ती MLA's वाईफ ची आहे, जिचं अल्पवयामध्ये लग्न झालेलं असतं आणि जी खरं तर सावत्र आई आहे आपल्या चित्रपटातल्या हिरोची, यशराजची. आणि म्हणजे जसं की तिला ह्या गोष्टी पटत नसतात. म्हणजे युजली कोणत्या स्त्रीला पटत नसतात पण ती बोलत नाही. तर ते जे असतं म्हणजे दडपलेलं व्यक्तिमत्व, दडलेलं व्यक्तिमत्व, बोलू शकत नाही, मग ते ग्रे शेडमध्ये जाते की रेजिस्ट नाही करू शकत. तर अशा धाटणीचं ते कॅरेक्टर आहे जे मी प्रयत्न केला. क्या बात आहे, मस्त. पण सर अत्यंत महत्त्वाचा हा सोशल विषय आहे असं आपण म्हणूया, आणि तो तितक्याच ताकदीने सादर करणं, सांगणं फार गरजेचं आहे. दिग्दर्शक म्हणून काय सगळ्यात एखादी गोष्ट असते ना जी खूप आपल्याला कस लागतो त्या गोष्टीसाठी, तर सोंग्याच्या बाबतीत आता विचारायचं झालं तर कुठल्या गोष्टीचा कस लागला हा सिनेमाच्या संपूर्ण प्रोसेसमध्ये? कस सगळीकडेच लागला. पण मी खूप एक्सपेरिमेंट केलं याच्यामध्ये. ओके. म्हणजे आमचा ऋतुजाच्या फॅमिलीचा एक अख्खा सीन जो आहे ना 3.5 मिनिटाचा वन टेक आहे, वन शॉट आहे, नॉट वन टेक, वन शॉट आहे. 17 वेळा रिपीट केला आणि सगळ्यांनी कोऑपरेट करून 3.5 मिनटं वन शॉट असणं हे खूप अवघड आहे. त्याचप्रमाणे दुसरं एक्सपेरिमेंट असं आहे की एक पूर्ण हिचं घर तोडतात गुंड घुसून, तर त्यात टॉर्चचा फक्त वापर केला आहे, कुठचं लाईट नाही. ओके. 5-6 टॉर्च आहेत आणि त्या टॉर्चमध्ये अख्खा सीन आम्ही केलेला आणि सगळं घर खरोखरच तोडलं तिकडचं. मिरर्स असतील, TV असेल, काय फोटोग्राफ्स असतील, सगळं काही मिळालेले हिला गिफ्ट्स वगैरे सगळं तोडून टाकलेलं होतं. आणि ते त्या घरातलं किचनचं वगैरे सामानचं आम्ही तोडलं होतं. ओके. पण मला ते का दाखवायचं होतं की ते जुनं होतं ना, तेच दाखवायचं होतं तोडलेलं. मग त्यांना आम्ही नवीन रिप्लेस करून दिलं, तेही खुश झाले. सेम सेम नवीन दिला आम्ही त्यांना. पण काही जण परवानगी देत नाहीत. आणि म्हणजे कसं होतं, मी नुसतंच डायरेक्शन नव्हतं तर प्रोडक्शन पण सांभाळत होतं. म्हणजे मी वन ऑफ द प्रोड्युसर असल्यामुळे आणि हे दोघंही जण अमेरिकेत असल्यामुळे
आधीचं सगळं प्री प्रोडक्शनला जे काही सांभाळायचं होतं, सगळ्यांना काय कॉन्ट्रॅक्टमध्ये बांधायचं होतं, हे सगळं काम पण करायला लागत होतं आणि क्रिएटिव्हिटी पण दाखवायला लागत होती. त्यातनं मला आर्टिस्ट चांगले मिळाल्यामुळे, ॲक्टर्स चांगले आहेत, गुरुसारखा गीतकार मिळाला, विजय गवंडेसारखा संगीतकार मिळाला, नंतर पोस्ट प्रोडक्शनला निलेश गावंडेंनी हे एडिट केलेलं आहे. तर एडिटिंग नंतर ती फिल्म मला खूप आवडली, म्हणजे की बघायला, कारण आपण शूट करताना खूप तुकड्या तुकड्यांमध्ये करतो आणि अशा प्रकारे म्हणजे सगळ्यात चॅलेंजिंग होतं. आणि एक तर विषय खूप नाजूक आहे, अशा विषयाला हात घालताना खूप सेन्सिटिव्हली बघायला लागतं. ट्रेलरमध्ये पाहिलं ऋतुजा, दोन म्हणजे ती एक दिसतेय जी समाजामध्ये काहीतरी करू पाहते, पण अजून एक सुद्धा मुलगी दिसतेय जी एक हिरोच्या प्रेमात आहे, असं म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रेमात आहे. पुढे नेमकं काय होतं ते 15 तारखेला ऑब्व्हियसली कळणार आहे. पण एकाच सिनेमामध्ये अशा दोन परस्पर विरोधी भूमिका करणं किती चॅलेंजिंग होतं? मला असं वाटतं प्रत्येकजण आयुष्यात तसंच असतं, म्हणजे कुणी असं स्ट्रेट फॉरवर्ड नुसतं लढणारं नसतं, त्यांचाही इमोशनल कोशंट तितकाच असतो जसा तिचा आहे. तीही तिच्या परिवाराशी बांधलेली आहे, तिच्यातही स्त्रीला जे फील होतं ते सगळे इमोशन्स तिच्यात आहेत. पण एक पॉईंट आयुष्यात असा येतो जेव्हा प्रेम निवडायचं की तत्व, सत्य निवडायचं की असत्य, तेव्हा मग ती सतसत विवेक बुद्धीचा वापर करते आणि जे योग्य आहे त्याच्या पाठीशी उभी राहते. सो मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा पॉईंट कधी ना कधीतरी येतो जेव्हा आपल्याला निवडायला लागतं. आणि मग काही जण इमोशन्सच्या आहारी जातात आणि काही जण तत्वांच्या आहारी जातात. ते प्रत्येकाने ठरवावं. तर शुभ्राचं असं होतं की मी माझ्यासाठी नाही, मी इतर सगळ्या मुलींसाठी लढणार आहे. काय म्हणतात, त्याचं कॅरेक्टर अतिशय प्रॅक्टिकल आहे. त्याचं असं म्हणणं आहे की मी सॉर्ट करतो सगळं, आपण बघून घेऊया. तिचं असं म्हणणं नाही, मला लढायचं आहे, मी सुटून फक्त फायदा नाही आहे, इतरांचं काय पण. सो मला असं वाटतं ते जे शुभ्राचं नेचर आहे, स्वतः घरातल्यांच्याही अगेन्स्ट जाऊन, सगळ्या नातेवाईकांच्या अगेन्स्ट जाऊन, समाजाच्या अगेन्स्ट जाऊन एकटीने उभं राहून लढणं. बरं, असं नाही आहे की तिचे लो पॉईंट्स नाही आहेत का, तिचेही लो पॉईंट्स आहेत या सिनेमात, जिथे तिला आत्महत्या करावीशी वाटते. सो तो अख्खा प्रवास आहे की नॉर्मल, मग लो पॉईंट, आणि मग त्यातनं ती फिनिक्स सारखी उभी राहते आणि मग लढते. सो मला असं वाटतं कुठली तिची जी जर्नी आहे, अख्खी इमोशनल जर्नी, ती पण पाहण्यासारखी आहे. पण ऋतुजा, आता जसं तू म्हणालीस की दोन परस्पर वेगळ्या भूमिका आहेत, जेव्हा तू रोज सेटवर जात होतीस, कारण ट्रेलरमध्ये मी असा एक सीन पाहिला की ॲसिड अटॅकही होतो तिच्यावर, तिचा चेहरा दिसतो तो आपल्याला. खरं तर फार इमोशनल असणार ते सगळं आणि जड होत असणार ते करताना. जेव्हा रोज सेटवर जायचीस, काय स्वतःशी ठरवून की काय विचार करून जायचीस? एकतर ही भूमिकाच इतकी स्ट्रॉंग आहे आणि मस्त आहे की मला ना ती परफॉर्म करायला मजा यायची ॲक्टर म्हणून. त्यामुळे मी प्रिपेअर होऊन जायचे की आज मला हे सीन्स करायचे आहेत, सो माझा मूड कसा असणार आहे. सो इमोशनल सीनला मी तशी प्रिपेअर होऊन जायची. जेव्हा स्ट्रॉंग सीन असायचे तेव्हा तसं, रोमॅन्टिक गाणं करायचं तेव्हा तसं. सो एक प्रिपरेशन डोक्यात ठेवून आपण सेटवर गेलो की ते इमोशन्स हे व्हायला वेळ लागत नाही, आपण त्याच्यात इंटू व्हायला. सो तो अभ्यासक्रम नीट होता. मी असं लिहून ठेवायचं. मी अख्खं शेड्यूल मागितलं होतं सरांकडे, मला सर सांगा अख्खं शेड्यूल द्या की कुठल्या दिवशी काय असणार आहे, सो मला प्रिपेअर होता येईल. सो मी ते प्रत्येक सीन त्या इमोशन वाईज प्रिपेअर करून जायचे. आणि मला सगळ्यात जास्त काय म्हणतात, जो क्लोज मला द्यायलाही आवडला की तो मला जसा मी विचार करत होते तसा दिसतोय. आता काल प्रेमियर झाला आणि मी तो पाहिला अख्ख्या मोठ्या स्क्रीनवर तो क्लोज, आणि मला तो फार आवडला. जो ॲसिड अटॅक नंतरचा होता. अख्ख्या चेहऱ्यावर पट्टी आहे, माझा फक्त एक डोळा दिसतोय आणि मला फक्त त्या एक डोळ्यातनं जे काही इमोशन्स आहेत ते एक्सप्रेस करायचे होते. आणि माहीत नाही, तो क्लोज मला देताना मला एकतर खूप कसं तरी वाटत होतं, कारण ते अख्खं पट्टी बांधली होती आणि ते सगळ्यांनी कुठल्याही मुलीसाठी आपला चेहरा आहे, आणि ह्या सगळ्या मुलीसाठी काय कुठल्याही माणसासाठी आपला चेहरा आणि हा महत्वाचा असतो. त्यामुळे ते सगळं डोक्यात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड होतं. त्यात ते सगळं एक्सप्रेस करायचं, त्यात एकच डोळा दिसतोय, तर ते माझ्यासाठी चॅलेंजिंग होतं. पण आय होप ते जे काही पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय ते पोहोचेल. आपण ना तुमचा पहिलाच चित्रपट आहे ना, पण जेव्हा तुम्ही रोज सेटवर जायचा तेव्हा कोणत्या गोष्टीचा स्ट्रेस जास्त होता का सगळं इझी होतं तुमच्यासाठी? खरं सांगायचं तर मला जेटलॅगचा स्ट्रेस जास्त. ओके. पण त्या जेटलॅगमुळे स्ट्रेस पण कमी झाला. म्हणजे की कॅमेऱ्यात तेवढा अवेअरनेस नव्हता, म्हणजे झोन आउट व्हायला मदत झाली त्याची कॅरेक्टरमध्ये. तर
तसंही मला पूर्वीपासून म्हणजे स्टेज फिअर किंवा कॅमेरा फिअर अजिबात नाही आहे मी, त्यामुळे त्याचा फायदा झाला मला. तर स्ट्रेस असा काहीच नव्हता. किती मस्त. पण मग आणि सरांचा ब्रीफ सुद्धा या सगळ्यामध्ये खूप उपयोगाला आला असेल ना. हो, म्हणजे दादाने तशी तालीम पण, म्हणजे मी त्याच्याकडे ॲक्टिंग वर्कशॉप वगैरे केलेला आहे, त्याच्यामुळे ती तालीम पण एक अच्छा व्हर्च्युअल. हां, तर त्याचा नक्कीच फायदा झाला. आणि दादाच होता म्हणजे गुरुच माझ्याबरोबर आहे, तर त्यामुळे एक बिनधास्त निर्धास्तपणा होता. जर ती आता म्हणाली की कोणती गोष्ट तिच्यासाठी चॅलेंजिंग होती एकाच डोळ्यांनी काम करणं, आणि खरंच ती आत्ता सांगते ना, तर मी जस्ट इमॅजिन करू शकत होते की ते काय स्क्रीनवर असेल. अशा प्रकारचे सीन प्रेझेंट करणं किंवा ते योग्य डिरेक्ट करणं सुद्धा नॉट इझी, कारण तो क्रायटेरिया लक्षात ठेवणं, ॲक्टरला तसं सांगणं, तसं करून घेणं. सर कशी ती प्रोसेस कशी होती संपूर्ण त्या सीनची? हां, खरं तर जेव्हा पट्टी बांधून मी हिला बघितलं की एकच डोळा त्यांनी उघडा ठेवला, आता मेकअप तुम्ही सांगितला आणि कम्प्लीट बाकी वाईट याच्यात, आणि पोलीस येतात आणि ते विचारतात की हे घ्यायचं आहे, जबानी घ्यायची आहे. आणि जबानी घ्यायची म्हटलं हिला उठवलं जातं. मग ती सरिता आवाज देते आणि हिने जे डोळ्यांनी, फक्त डोळ्यांनी एक्सप्रेस केलेलं आहे एका डोळ्यांनी. आणि मी तो मग मला कळलं की हे मला हायलाईट करायला लागणार आहे डोळा तो, कारण तो डोळा ज्या दिशेने फिरतोय त्या दिशेला मग कोण कोण बसलेलं आहे त्यांच्या एक्सप्रेशन्स. मग हिची छोटी बहीण रडतीये, आणि इंटरेस्टिंग पॉईंट आहे की सगळ्यात लास्ट हिच्या डोळ्यातनं एक थेंब पडतो एकदम मस्त, मग तो खरा आला ॲक्च्युली. अच्छा, अरे वा. आणि हे सगळं करताना क्लोज घेणं आणि हे ह्याच्यात सगळं चॅलेंजिंग होतं की कसं हे सगळं मॅनेज करू, कारण खूप सेन्सिटिव्ह सीन आहे तो. बरोबर. आणि त्याच्यामुळे तसा तो शूट झाला आणि एडिटिंग नंतर तो खूपच भावतोय. किती मस्त. पण ऋतुजा, मी तुला आज म्हणाले की सोंग्या या सिनेमाबद्दलची एखादी गोष्ट की एखादा अनुभव स्वतःकडे ठेव कायमचा, तर काय ठेवायला आवडेल तुला? मी शुभ्राची स्ट्रेंथ ठेवेन की कोणीही आजूबाजूला नसताना ती एकटी स्वतःसाठीच नाही तर इतरांसाठीही लढली. सो ते असणं गरजेचं आहे. स्वतःसाठी तर कोणीही लढतं, इतरांसाठी लढणारं कोणीतरी पाहिजे. येस. अपर्णा, काय ठेवशील स्वतःकडे तुझ्या कॅरेक्टरमधलं? माझ्या कॅरेक्टरमधनं मी हे ठेवेन की जर पटत नसेल तुम्हाला खरोखर तर उभं राहा. म्हणजे जसं की प्रत्येकीमध्ये शुभ्रा दडलेली असेल, तिला बाहेर काढा. क्या बात. किती मस्त. पण तयार झालाय चित्रपट सोंग्या, आणि 15 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ट्रेलर खरं तर खूप सुंदर आहे, खरंच छान ट्रेलर आहे. 15 तारखेला प्रेक्षक थिएटरमधनं सिनेमा बघितल्यानंतर आपल्याबरोबर काय घेऊन जातील तिघांकडनं जाणून घ्यायचं आहे, प्लस थिएटरपर्यंत यायचं अपील प्रेक्षकांना. हो, मला वाटतं एकतर भारुड गात बाहेर पडतील, कारण ते शब्द जे आहेत, आडनिडा अवघड भारी जगण्याचा घाट, एखादाच देतो हाळी हुडकाया वाट, पाठीशी तू त्याच्या उभा ठाक माणसा, येऊ दे जरा माणुसकीला जाग. मला वाटतं हे गात गात पण निघतील. आणि दुसरं, शुभ्रा हे कॅरेक्टर घेऊन निघतील ते बाहेर, की म्हणजे त्यांच्या घरात जर का मुलगी असेल तर ते नक्कीच विचार करतील की माझ्या मुलीला सुद्धा मला ही सूट दिली पाहिजे, तिला उभं केलं पाहिजे. कारण अजूनही कसं असतं, नाईट आऊट म्हटलं आपल्याकडे तर मुलींना विचारलं जातं की कोण आहे बरोबर, कोण कोण असणार आहे, कधी येणार. पण मुलाला नाही विचारलं जात, तो सांगतही नाही. तो डायरेक्ट पहाटे 5-6 केव्हा येतो तो येतो. पण मुलींना अजूनही. तर हे सगळं आता मला वाटतं हळूहळू बदलायला पाहिजे. आणि जर का सगळे रिझल्ट्स बघितले 10वी 12वी वगैरे आपले, तर मुलीच बाजी मारतायत मुलांपेक्षा. बरोबर. तर मला वाटतं या सिनेमातनं हे काय स्त्रीचं चारित्र्य हे सगळं घेऊन लोक बाहेर पडतील. ऋतुजा, सगळ्यात आधी तर अपील करते, येत्या 15 डिसेंबरला माझा सोंग्या हा चित्रपट येतो आहे. अत्यंत संवेदनशील विषयावर पण तितकाच मनोरंजक असा चित्रपट आम्ही मनापासून बनवलेला आहे. त्यामुळे नक्की 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 चित्रपटगृहात जाऊन पहा. आणि आता काय घेऊन जाल चित्रपटातनं, तर मला असं वाटतं शुभ्राची जी जर्नी आहे, तिचा जो प्रवास आहे तो तुम्ही कायम स्मरणात ठेवाल. आणि तुमच्या आयुष्यातलं जेव्हा लो पॉईंट असेल ना, 1 सेकंदाको हिंना तुम्हाला ती शुभ्रा आठवेल. अपर्णा, चित्रपटातल्या प्रत्येक गोष्ट छान आहे, विषय छान आहे. आय थिंक खूप म्हणजे विचार ते घेऊन जातील. आणि ब्रेन स्टॉर्मिंग आपण म्हणतो ना, की हे असं असू शकतं, हे असं असू शकतं, तर ते वास्तव म्हणजे त्याचं भान ते घेऊन जातील.
येस, क्या बात, खूप मस्त. थँक्यू सो मच गाईज. इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या, खूप छान विषय आहे, खूप छान सिनेमा झालाय, यात काही डाऊट नाहीये. ऑल द बेस्ट संपूर्ण टीमला आणि असंच छान छान सिनेमे करत राहा आणि येत राहा गप्पा मारायला. सर तुम्ही पहिल्यांदाच आलात, दर आठवड्याला याच्यासारखं यायचं इथे गप्पा मारायला. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट. तू येशील ना पुढच्या आठवड्यात परत? बघू. ऑल द बेस्ट. थँक्यू.